सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये ताटकाना करून उभा असलेला रतनगड. गडावरील पुणे, कोकण, गणेश आणि त्र्यंबक असे 4 दरवाजे. गडावरील प्रवरा नदीचा उगम आणि आई रत्नादेवीचं मंदिर. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता गड. गडाच्या खाली असलेलं रतनवाडी मध्ये अमृतेश्वराचे मंदिर. आणि हा सगळ्यात मेन म्हणजे आम्ही गडावर जाताना ना कोणत्या एका चुकूनमुळे चुकलो आणि रतनगडाच्या जंगलात 3 तास भटकत बसलो. हे सगळं तुम्हाला ना आजपासून चालू होणार रतनगडाच्या सिरीज मध्ये ना बघायला भेटणार. त्याच्यामुळे सगळे भाग आहे ना पूर्ण बघा. आणि हा तुम्ही जर माझे पहिल्यांदाच व्हिडिओ जर बघत असतील ना तर आताच गावठी ब्लॉगर या आयडियाला जाऊन ना फॉलो करा. माझं एक स्वप्न आहे का महाराजांचे सर्व गड केले फिरण्याचे. त्यातील आता माझा आहे ना हा 3रा गड आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडून जास्त नाही फक्त सपोर्टची अपेक्षा आहे तेवढी पूर्ण करा. तर नमस्कार मित्रांनो, रतनगडाला जायचं म्हटलं तर आमच्या घरापासून 70 किलोमीटर अंतर पडतं. त्यामुळे म्हटलं लवकर निघावं म्हणजे कसं उन्हात अनाचं गडावर पोहोचलेलं बरं. आता रतनगडाला जायचं सगळं नियोजन आहे ना या मॅनेजर कसं दिलं होतं. मग भाऊनी पहाटे ना 4 वाजता निघायचा प्लॅन केला. पण हा टोनगा 5:30 वाजता बोंबलत उठला. मग काय पार सकाळी 6 वाजता गाडीला नारळ फोडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निघालो रतनगडाच्या दिशेने. सकाळी एवढी नाही पण थोडी थंडी लागायची. यावेळेस आम्हाला ना अकोल्यातच दिवस उगवला होता. अकोल्याच्या थोडं पुढे आलो आणि हे कुटी मशीन दिसलं. मला तरी वाटत अकोल्यात पहिल्यांदाच हे कुटी मशीन बघितलं असेल. पाण्याचा बॉक्स पण घरूनच सोबत घेतला होता. म्हटलं पुढे नको काही ताण. मग पुढे आल्यावर पहिल्यांदा गाड्यांमध्ये पेट्रोल टाकून घेतलं. आता पेट्रोल टाकून निघालो आणि यांच्या गाडीवरच भांडणं चालू झाली. अरे म्हटलं तुम्ही चालले कुठं आणि करते काय. तर भेटू मग भाग 2 मध्ये. त्याच्या आधी ना तुम्ही ना आयडीला पहिल्यांदा फॉलो करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा.